मौनाची शक्ती सर्व मानवी दुःखांचे कारण बोलणे आहे, कारण आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे हे दुःखाचे कारण आहे. त्यामुळे कमी बोला, अचूक बोला, गोड बोला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक तेवढेच बोला. मौनाची शक्ती जीवनात महत्त्व केवळ बोलण्यात किंवा बोलण्यातच नाही तर मौनातही शक्ती असते. यामुळेच धर्मांमध्ये मौनला खूप महत्त्व दिले गेले आहे. मौनाचा आरोग्याशी सखोल संबंध आहे आणि त्यामुळे मानसिक शांती मिळते हे शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. मौन विचारांच्या एकाग्रतेस मदत करते आणि सर्जनशीलता वाढवते. म्हणूनच सर्व संत आणि तपस्वी यांनी शांत राहून आणि ध्यान करून जगाचे सखोल ज्ञान प्राप्त केले. बोलणे दुःखाचे कारण आहे. बोलणे हे आपल्या आयुष्यात एक नाही तर अनेक दुःखाचे कारण आहे. कारण आपली समस्या अशी आहे की आपण गप्प बसू शकत नाही. तुम्ही नेहमी काही ना काही बोलत राहता आणि तुमच्या बोलण्यामुळेच अर्ध्याहून अधिक दुःख निर्माण होते. आमचे शब्दही कुटुंबात कलहाचे कारण आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे अन्न तुम्ही खाता, पाहिजे तेवढे काम करता, पण तुम्ही किती बोलतो याचा कधी विचार केला आहे का? तुम्ही जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोलतो की दिवसभर अनावश्यक बोलतो? कधीतरी एकटे बसा आणि याचा विचार करा, तुम्ही दिवसभरात किती बोललात, काय बोललात आणि मुख्य म्हणजे का बोललात? यापैकी किती गोष्टी आवश्यक होत्या आणि किती अनावश्यक होत्या? ऐकण्याच्या वातावरणातून बाहेर पडा. माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला आपल्या मनात काय चालले आहे ते इतरांना सांगायचे असते आणि इतर लोकही आपल्यासोबत तेच करतात. जर या गोष्टी दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित असतील तर ऐकण्याचे आणि कथन करण्याचे काम अधिक आवडीने होते. जेव्हा तुम्ही पुन्हा बसता तेव्हा या गोष्टींची पुनरावृत्ती होईल आणि तुम्ही या गोष्टींचा पुन्हा विचार कराल. ऐकण्याचे आणि कथन करण्याचे हे वातावरण आयुष्यभर चालू राहते आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ, तुमचे जीवन, तुमची विचारसरणी आणि ते मौल्यवान क्षण गमावून बसता ज्यामध्ये माणूस जगू शकतो आणि आनंद मिळवू शकतो. त्यामुळे या ऐकण्याच्या वातावरणातून बाहेर पडा. मौनाची शक्ती काय आहे? जोपर्यंत आपण बाहेर बोलत राहू तोपर्यंत आपल्यात अशांतता राहील. ज्या दिवशी आपण मनातून शांत होऊ तेव्हा तोंडातून काहीही निघाले तरी आपण शांत राहू. संसारातील सर्व दुष्कृत्ये, कुटुंबातील संकटे, पती पत्नीमधील वाद हे सर्व बोलण्यामुळे होतात. आम्हाला गप्प बसायचे नाही, आम्हाला नेहमी ऐकायचे आहे. पण विनाकारण बोलणे म्हणजे ऊर्जेचा अपव्यय आहे. म्हणूनच सर्व ज्ञानी ऋषीमुनी एकांतात गेले, कारण त्यांना फारसे बोलावे लागत नव्हते आणि फारसे ऐकावे लागत नव्हते. महावीरांना 12 वर्षे आणि महात्मा बुद्धांना 10 वर्षे मौन धारण करून ज्ञानप्राप्ती झाली. महर्षी रम आणि चाणक्य हे सुद्धा मौनाचे उपासक होते. पण या जगात राहूनही तुम्ही एकटे राहू शकता. यासाठी तुम्हाला तुमची ऊर्जा वाचवावी लागेल, जी तुम्ही फालतू शब्दात वाया घालवता. त्यामुळे जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोला.